हाय हॅलो नमस्कार, मी सीमा तुमच्या सर्वांचे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर कसे आहात सर्वजण? आय सगळेजण मस्त आणि मजेत असाल. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे सोमवार आणि हा व्हिडिओ जो आहे ना सोमवारचा आहे, ज्या दिवशी मी ड्युटीवरून आले होते 4 वाजता आणि आल्यानंतर लगेच कामाला लागले होते. कारण सण आलेला आहे तोंडावरती आणि घरामध्ये जर साफसफाई नसेल तर तो सण साजरा करण्यात काहीच मज्जा येत नाही आणि काय उत्साहही राहत नाही आहे. जर घर एकदम स्वच्छ आणि क्लीन असेल ना तर आपलं मन एकदम फुल प्रसन्न राहतं आणि तो सण साजरा करण्यात आपण एकदम मस्त आणि मजेत राहतो. तर असाच हा पाडव्याचा सण आलेला आहे, त्यामुळेच माझी साफसफाई चालू आहे. आणि साफसफाई करायचं म्हणजे कसं, आपण सतत ही एवढी पण साफसफाई करत नाही. करतो आठवड्याची साफसफाई कशी असते आपली, थोडेसे जाळ्या वगैरे काढणं. पण आज माझी जी साफसफाई आहे ना ती सगळी एकदम पूर्ण असणार आहे. साफसफाई जी काही जाळ्या असणार आहे, जे फर्निचर माझ्या घरात जे आहे ना ते सगळं फुल पुसून घेणार आहे. जे घरात जे मी फोटो वगैरे सगळं लावलेलं आहे ना, टुबा वगैरे सगळं मी ते क्लीन करून घेणार आहे. कारण एवढी धूळ आता उन्हाळा चालू झाल्यापासून ना एवढी धूळ घरात आलेली आहे ना, आपण काय करतो वरवरची धूळ फक्त काढतो. कपाटावरची वगैरे टीव्हीच्या वरचं सगळं असं जे काय आहे ना काउंटर वगैरे ते एवढं काढत नाही, कधीतरीच काढतो ते. तर आज मी सगळं काढणार आहे ते घाण. कारण घरामध्ये एवढ्या जाळ्या झालेल्या आहेत ना, कारण जाळी करणार जे कोष्टे असतात ना, जे कोळी ते खूप झाले, त्याचं प्रमाणच खूप वाढलेलं आहे आता घरामध्ये. मला तर एवढं वैताग आला आहे ना, सतत जाळ्या काढल्या ना तरीही त्या जाळ्या आलेल्याच असतात. तुम्ही कितीही काढा, ते म्हणतात की ते काही दमत नाहीत जाळ्या करायला आणि आपण काय दमत नाही ते काढायला, असं झालेलं आहे. त्यांचं काम ते करतात, आपण आपलं काम करत राहायचं. किती त्याने जाळी बनवली तरी आपलं काम काय आहे ते काढणं. कारण की त्याला पेस्ट कंट्रोल केल्याशिवाय विलाज नाही आहे. नाहीतर काय औषध त्या असतं कोळीला काय माहीत नाही, पण ते पेस्ट कंट्रोल केल्यानंतरच ते जाईल. आणि पेस्ट कंट्रोल करायचं म्हटलं तर आत्ता काय एवढा टाईम नाही आहे. तर हा टाईम आता उन्हाळ्यात भेटेल. ज्यावेळेला आपण सगळेजण गावी जातो ना त्यावेळेला घर एकदम पॅक आणि बंद असतं, त्यावेळेला पेस्ट कंट्रोल करायचं, लॉक वगैरे सगळं लावायचं, मस्तपैकी असं पॅक केलं ना, येईपर्यंत जी काय घरामध्ये झुरळं झालेले असतात, जे काय म्हणजे जे काही कीटकनाशक असे असतात ना घरामध्ये, जे बारीक सारीक किडं म्हणा, पाली म्हणा, जे काय आलेलं असतं ना झुरळ वगैरे सगळं मरून पडतं. आणि नंतर ना आल्यानंतर कसं एक दिवस अगोदर यायचं, काम चालू व्हायच्या आधी, आणि सगळं घर एकदम क्लीन करून घ्यायचं. आपल्यालाही बरं वाटतं. त्यावेळेला कसं मुलं गावीच असतात, आपण एकटेच असतो, त्यामुळे आपल्याला काम करायलाही काय नाही. त्यामुळे मुलांची एवढी काही झंझट नसते, गावीच राहतात मुले, 1 महिनाभर तर गावीच असतात. तर बघा माझं सगळं काम झालेलं आहे. कसलं जाळ्या वगैरे काढायचं वरचं, इतकं घाण झालं होतं ना कपाटावरती, तर जो तो येईल तो काही. आता दिवाळीमध्ये मी सगळं क्लीन केलं होतं, ते वरचं कपाट वगैरे, त्याच्यावरती पेपर वगैरे टाकलं होतं. तरी पण त्याच्यावरती बघा दिवाळीमध्ये जे भेटलेले होते ना कॅलेंडर वगैरे, ते सगळं वरती फेकलं होतं. आणि हे मी काय एवढं लक्ष दिलं नाही आणि तिथं दिसतच नाही आहे ना. मिस्टर काय करतात, घेतात आणि वरती टाकतात. माझं पण एवढं काही लक्ष जात नाही. तर त्याच्यावरती पावसाळा संपल्यानंतर छत्र्या वगैरे त्याच्यावरतीच होत्या, सगळं धूळ लागली होती त्याला अशी सगळी. तर ते काय मला काय जमलंच नाही 2-4 महिने ते साफ करायला. तर मग म्हणलं चला, म्हणलं आज सगळी साफसफाई करायची. तर कपाटावरचं सगळं कचरा काढून घेतला, त्याच्यावरती एवढ्या जाळ्या वगैरे झाल्या होत्या ना ते सगळं काढून घेतलं. जे कपाटावरती सामान ठेवलं होतं, सुटकेस आणि जी तुळशीबागेतून बॅग आणली होती बरं का, ती तर आणली तशी वरती मिस्टरने टाकली होती, त्याची चेन वगैरे काहीच लावली नव्हती. आणि एकदा वरती असं सामान आपल्या हातातून गेलं ना तर परत आपला तिथं काय हात लागत नाही. कारण आहे या कामातूनच आपल्याला वेळ भेटत नाही, त्यामुळे आपण त्याच्याकडे काय एवढं वरती लक्ष देत नाही. असं काय एक्स्ट्राची साफसफाई करायला लागल्यानंतरच ते आपल्या हातात येतं, तोपर्यंत काही ते येत नाही आहे. तर आता ती माझ्या हाताला लागली आहे, तर मी ती सगळी एकदम क्लीन करून घेणार. तर बघा दरवाजाला पण जाळ्या खूप लागलेल्या असतात. जो आपला दरवाजा असतो ना त्याची चौकट जी बसवलेली असते ना त्याच्या सांधीमध्ये एवढ्या जाळ्या वगैरे झालेल्या असतात ना, तर तिथंही सगळं ओल्या कापडाने असं पहिल्यांदा झाडून घेतल्यानंतर मग मी ती ओल्या कापडाने सगळं पुसून घेणार आहे. तर तिथं माझी गॅस टाकी ठेवायची जागा आहे, कारण मी किचनमध्ये गॅस वगैरे ठेवत नाही एक्स्ट्राचा. फक्त जो रेग्युलरचा गॅस आहे ना मी तोच फक्त किचनमध्ये ठेवते. आणि ती गॅसची टाकी आहे ना रिकामी आणि भरलेली तिथंच असते माझे कायमस्वरूपी. आणि इकडच्या साईडनं थोडंसं मी कपाट सारलेलं आहे आणि इकडं थोडासाच जागा केलेला आहे. तो जागा केलेला आहे कारण इथं पिंप आणि ते डस्टबिन आहे ना त्याला जागाच नाही आहे कुठे. आणि इकडं कपाट सारलं तर इकडं असं खूपच मध्ये दिसतं, त्यामुळे मग मी काय केले, कपाटच थोडंसं इकडं सारलं आणि तिथं थोडीशी जागा केलेली आहे. आणि तिथं ते पिंप आणि डस्टबिन ठेवलेलं आहे. आणि ते पिंप आणि डस्टबिन कशासाठी आहे माहीत आहे का, तर एकामध्ये मी ज्वारी ठेवते आणि एकामध्ये गहू ठेवते. कारण माझ्याकडे गहू ठेवण्यासाठी काय ते बारक्या कणगी वगैरे नाही आहेत, मी ह्याच्यामध्येच ठेवते. आणि लागतं किती, 50-1 किलो आणलं ना बरोबर तेवढं भागतं, मग त्याच्यामध्ये व्यवस्थित बसलं जातं.
तर सगळं बेड खालणं वगैरे सगळं व्यवस्थित झाडून घेतलं. आणि पाडव्याचा सण म्हणलं ना तर खूप असं म्हणजे आमच्या आईच्या इकडे कसं आहे माहिती आहे का, माहेरी हा खूप मोठा सण आहे. कारण आईच्या इकडे पाडव्याला यात्रा असते. यात्रेमध्ये ते सगळी फुल अशी ना, ती जसं दसऱ्यामध्ये करतात ना स्वच्छता, सेम तशी सगळी स्वच्छता असते. सगळे मोठे कपडे, सगळी भांडी, घरं वगैरे सगळी धुवून घेतात. आणि आईच्या इकडची एवढी मस्त यात्रा असते ना, खूप भारी वाटतं बरं का. तिथे पालखी वगैरे येते. चिमणाभाऊ त्या देवाचं नाव आहे, त्या देवाची यात्रा असते. दर चैत्र महिन्यात पहिल्यांदा चैत्र महिना लागला की ती यात्रा आमच्या इथं येतेच. तर त्या यात्रेला मला कधीतरी जायला भेटतं, कारण मुलांच्या परीक्षा बरोबर त्या यात्रेत असतात. दरवर्षी असं होतं. आता ह्या वर्षी जरा माझ्या मुलीची परीक्षा संपलेली आहे आज 18 तारखेला, आणि ती जाणार आहे उद्या. पाडवा झाल्यानंतर मी तिला पाठवणार आहे. तिची खूप इच्छा आहे की ती म्हणते की मला तुझ्या माहेरमधली यात्रा खूप आवडते, खूप छान असते. पहिल्यांदाच ती मी तिला गेल्या वर्षी घेऊन गेले होते. ह्याच्या आधी काही ते येत नव्हते, ते म्हणायचे नकोच. पण मी म्हणलं चला, म्हणलं सगळेजण जाऊया. म्हणून मी सगळे 2 वर्ष झाले त्यांना घेऊन जातो. तेव्हापासून त्यांना खूप आवडते यात्रा, कारण खूप छान असतं बरं का. म्हणजे भारी वाटतं. कधीतरी कुठं आपल्याला जाताही येत नाही, काय नाही. आणि माझ्या माहेरमध्ये कसं आहे माहिती आहे का, यात्रा असते. पण सासरी ना यात्राच नव्हती. जसं माझं लग्न झालं, अरे म्हणलं प्रत्येक गावात यात्रा असते आणि आमच्या सासरमध्ये यात्राच नाही. आत्ता कुठे ह्या 2-4 वर्षामध्ये ना खंडोबाचं मंदिर आहे आमच्या गावामध्ये, तिथे आता थोडीशी यात्रा भरायला चालू झालेली आहे. पण एवढी नाही, फक्त एकच दिवस असते. ती पण दिवसा असते आणि रात्रीचं काही एवढं नसतंच, इतकं पण काही नसते ती यात्रा. पण आमच्या माहेरची यात्रा जी असते ना, ती फुल अशी 5 दिवस खूप छान असतं. खूप मस्त मज्जा वगैरे येते. आणि गेल्यानंतर ना सगळे माहेरमधल्या ज्या माझ्या मैत्रिणी वगैरे असतात ना, त्या सगळ्या येतात. त्या सगळ्यांची गाठ म्हणलं तर एखाद्या लग्नात पडणार नाही, एखाद्या पण यात्रेमध्ये ना प्रत्येकजण हा येतोच. त्यामुळे मला जायला आवडतं. यात्रा आहे म्हणून काहीच नाही. फक्त कसं आहे माहिती आहे का, जुन्या आठवणी ज्या असतात ना, आपल्या मित्र मैत्रीण वगैरे सगळे त्या यात्रेला येतात. तिथंच सगळ्यांच्या गाठी भेटी वगैरे पडतात. तेवढंच आपलं विचारपूस करणं होतं, बाकी काहीच नाही ह्याच्यात. कोणाचं कसं चाललं आहे, कोणाचं काय आहे, ते फक्त तेवढ्याच दिवशी समजतं. त्यामुळे मी जाते. पण ह्या वर्षी मी काही जाणार नाही आहे. तर माझी मुलगी जाणार आहे, कारण मुलांची शाळा आहे, परीक्षा आहे, त्यामुळे मला काही जाता येत नाही आहे. त्यामुळे पहिल्यापासून पाडव्याचं महत्त्व वगैरे खूप माहिती आहे. कारण की पाडवा सण म्हणलं ना, आमच्यासाठी खूप आनंदाचा लहानपणीचा सण होता. कारण की आम्ही काय करायचो लहानपणी, ज्या वेळेला शेंगा वगैरे काढलेल्या असायच्या, त्या शेंगा फोडायला जायचो. त्याचे पैसे भेटायचे. कुणाचा मकाचा पाला वगैरे काढायचा असेल ना, त्यावेळेला तो मकाचा पाला काढायला गेलं का आम्हाला तेवढं 2-3 रुपये द्यायचे. तेच आम्ही साठवायचो आणि यात्रेमध्ये फिरायला जायचो. आईवडिलांकडनं कधी पैसे घेतलेले नाहीत. असेच काम करायचे, कोणाचं काहीतरी करायचं, ते आपले 1-2 रुपये द्यायचे. असेच करत आम्ही वर्षभर तेवढेच पैसे साठवायचो. आणि पहिलं कसं सगळं स्वस्त होतं, काय 5 रुपयाला, 2 रुपयाला, 3 रुपयाला अशा गोष्टी यायच्या. त्यामुळे 25-30 रुपये जरी झाले ना सगळं वर्षभराचे, तर खूप मजा यायची. खाऊन पिऊन मस्तपैकी जे काय आपल्याला लागणार आहे ना, यात्रेमधली जी खरेदी वगैरे खूप अशी व्हायची बरं का. पण आता 5,000 जरी घेऊन गेले यात्रेमध्ये तरीही पुरत नाही आहेत. तरीही वाटतं की बाबाने हे घ्यायचं राहिलं, ते घ्यायचं राहिलं. जसं जसं दिवस पुढे जातील ना, तशी महागाई खूप वाढलेली आहे, खूप वाढलेले आहे. लहानपणी जे दिवस आठवले का आता खूप भारी वाटतं. पण आता कसं आहे, सगळं आता परपंजा गळ्यामध्ये पडलेलं आहे. काही गोष्टी आपल्याला सोडता येत नसतात. किती जरी आपली इच्छा झाली ना बाबांना आपल्याला जायचं आहे, तरीही जाता येत नाही आहे. कसं आहे, आता मुलांची परीक्षा असते, त्याच्यापुढे कुणाचंच काही चालत नाही. आणि ही यात्रा अशीच आहे आमच्या गावची कायमस्वरूपी. तिथे मुलांची परीक्षाही चालूच होते. तर बघा, माझी सगळी साफसफाई झालेली आहे आणि मी सगळं झाडू वगैरे मारलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल की इतकं घरामध्ये धूळ झाली होती ना, इतकी भयानक, सगळे जाळ्या वगैरे. आणि जो कलर आहे ना, तो आम्ही गेल्या वर्षीच दिला होता कलर. तो सगळा कलर आता ना असं त्याला असं ना, ते कलर असं पोपडे आलेले आहेत सगळे. आणि मी झाडू मारताना ते सगळे खाली पडत होते. आता तो कलर मला घासायचा आहे आणि व्यवस्थित चांगला द्यायचा आहे, कारण पूर्ण खराब झालेला आहे तो कलर. कारण आता मी देणार आहे सगळीकडे व्हाईटच कलर देणार आहे, दुसरा कुठलाच नाही. आता आपली भाड्याचीच रूम आहे. भाड्याचं असलं म्हणून काय झालं, आपण तर इथे राहतोच ना. आपला सहवास ह्या 4 भिंतीतच गेलेला आहे. जशी ही नवीन बिल्डिंग झाली आहे ना, तसं आम्ही पहिल्यांदा ह्या बिल्डिंगमध्ये राहायला आलो होतो. त्यामुळे ना हे आपलंच घर आहे असं वाटतं. ह्या भिंतींमध्ये फक्त आणि फक्त आपलाच सहवास झालेला आहे, इतर कोणाचाच नाही. त्यामुळे आता ही रूम सोडायची अशी इच्छा जास्त होत नाही आहे. कारण की जसं मी पुण्यात आले ना, तसे बऱ्याचशा रूम आम्ही चेंज केल्या. पण जसं इथं आले ना, आता 5-7 वर्ष झालं मी ह्याच रूममध्ये राहते. तर छान आहे इथं, वातावरणही खूप प्रसन्न आहे आणि रूमा पण खूप छान आहेत. त्यामुळे काय टेन्शन नाही आहे. त्यामुळे खूप छान आहे. तर ही काय आता मी रूम सोडणार नाही आहे लवकर आता.
तर बघा सगळी फरशी वगैरे पुसून घेतलेली आहे. पहिल्यांदा मी लहान जो रुमाल असतो ना त्याने आपली ही फरशी पुसून घेतलेली आहे. कारण लहान रुमालाने का पुसून घेतली तर जे आपले कपाटाखाली वगैरे हात व्यवस्थित जाऊन तिथले सगळ्या जाळ्या वगैरे निघतात. जी केस वगैरे असतात ना ती फॅन चालू केला ना बरोबर अशी त्या कपाटाच्या खाली जाऊन बसतात. त्यामुळे काय करायला लागते, छोटासा रुमाल घ्यायचा, जरा थोडासा ओला केला ना ते सगळीकडे असं फिरवला ना त्याला सगळी केस वगैरे जाळे वगैरे सगळी चिटकून येते. आणि नंतरच मग मी काय केलेलं आहे, मोठ्या टावेलाने स्वच्छ अशी फिनेलला फरशी पुसून घेतलेली आहे. तर घरातील वातावरण तुम्ही बघू शकता, एकदम स्वच्छ आणि क्लीन झालेलं आहे. मस्त असं झालेलं आहे एकदम वातावरण. तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि जे मी आर्टिफिशियल प्लांट मागवले होते ना बारके छोटे छोटे, मी म्हणजे बहुतेक 250 रुपयाला मागवले होते, ते पण मी एकदम स्वच्छ असे क्लीन करून घेतलेले आहेत. कारण त्याच्यावरती खूप धूळ बसते बरं का. तरी मी हे 3 आठवड्याला मी सतत धुवून घेते, कारण ह्याच्यावरती खूप धूळ बसते. आणि धूळ बसली ना तर त्याचा शो एकदम असं डल पडतो. त्यामुळे मग मी काय करते, सतत त्यांना निरम्याच्या पाण्याने धुवून घेते. आणि असे जे मी बरण्या घेतल्या होत्या ना मिठासाठी आणि ते घेतली होती, पण मला ह्याच्यामध्ये ही झाडं खूप छान वाटतात म्हणून मी त्याच्यामध्येच ती झाडं ठेवून घेतलेली आहेत. तर बघा इथं माझ्या किचनवरती मी अशी फळी ठेवलेली आहे, त्याच्यावरती तो ग्रास टाकलेला आहे. आणि इथं माझं ओव्हन आहे, ओव्हनवरती पण मी असं केलेलं आहे. जेवढं आपल्याला सजवता येईल ना तेवढं किचन सजवायचं, कारण आपण तिथे कंटिन्यूली असतो त्यामुळे आपल्याला बरं वाटतं.